नमस्कार. फायनली मीराने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे व्रत पूर्ण केलेलं असतं आणि त्याच वेळेला मीराला थेट आता हॉस्पिटलमधून रवीचा फोन आलेला असतो. रवीचा आलेला फोन थेट वाजत असताना पंकज मीराला म्हणत असतो, ए मीरा, चल चल लवकर फोन उचल. रवीचा फोन आहे ना? नक्कीच आनंदाची बातमी असणार. तो सत्या गेला असेल. हे वाक्य ऐकल्यावर मीराला खूपच चिड येते. मागून निरूपा हसत असते निर्लज्जासारखी आणि अशातच आता थेट रिया म्हणत असते, मॉम, हसताय काय तुम्ही? हा पंकज दादा काय बोलतोय आणि तुम्ही त्याच्यावर अशा प्रकारे रिॲक्ट होताय? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, ए रिया, गप्प बसा, फटाकडीसारखी कुठे पण फुटू नकोस. त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, मॉम, काय चुकीचं बोलली मी? त्यावर पंकज म्हणत असतो, ए रिया, आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही हा. आणि अशातच आता पंकजने रियाला झापलेलं असतं. तेवढ्यात मीराने रवीचा फोन उचललेला असतो आणि समोरून आता रवी बोलू लागतो, मीराबाईनी आनंदाची बातमी आहे. हे वाक्य ऐकल्यावर मीराला मनापासून बरं वाटतं आणि तेवढ्यात रवी म्हणत असतो, मीराबाईनी, रक्ताची व्यवस्था झाली आहे. त्यावर मीरा म्हणत असते, रवी भाऊजी, ही खूपच चांगली बातमी आहे. आणि अशातच आता रवी म्हणत असतो, मीराबाईनी, आता तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये, आपण पुढची प्रोसेस करूया. त्यावर मीरा म्हणत असते, हो रवी भाऊजी. आणि लगेचच रवीने असं म्हटलेलं असतं, मीराबाईनी, चल, मला एक महत्त्वाचं काम आहे. आणि तेवढ्यात रवीने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात पंकज म्हणत असतो, काय गे मीरा, काय झालं? गेला ना सत्या? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, पंकज, तू तुझ्या लायकीत राहा, आधी सांगते, लक्षात ठेव. काही अभद्र बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या चपलेने तुझा थोबाड फोडून काढीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते, ए फुलवाली, काय झालंय काय तुला? माझ्या बबड्याचं थोबाड तू चपलेने फोडणार? त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, हो बाईसाहेब, वेळ आली ना तर तसं करणार मी, कारण तुमचा खरा चेहरा आलाय माझ्यासमोर. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीराला निरूपा म्हणत असते, काय करणार आहेस ग तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तो सत्य आहे ना, जगला काय किंवा मेला काय, मला काही फरक पडत नाही. आणि लक्षात ठेव, त्याची आज जी अवस्था आहे ना, ती अवस्था फक्त आणि फक्त आमच्या दोघांमुळे आहे. यापुढे त्याला आम्ही असंच झुलवत ठेवणार. त्याला ना आता कळून चुकलं आहे की त्याची ही आई त्याचं दैवत आहे आणि त्याचा फायदा मी घेणार. दरवेळी त्याला मी माझ्या पायावर झुकवून ठेवणार. आणि लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की तो माझं नाही तर तुझं ऐकेल, तर ते या जन्मात शक्य नाही. मी त्याची चांगलीच मरंगत करून माझ्याकडून चांगलीच सेवा करून घेणार. आता हे सगळं सुरू असताना रियाने स्वतःच्या मोबाईलमध्ये लपून छपून सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं काम सुरू केलेलं असतं. अशातच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब, का वागताय असं तुम्ही? अहो, माझा नवरा तुम्हाला किती मानतो. तुम्ही त्याला लहानपणापासून अजिबातच आईचं प्रेम दिलं नाही आणि अचानकपणे जेव्हा आईचं प्रेम द्यायला सुरुवात केली त्यानंतर तर त्यांनी स्वतःला तुम्हाला सोपवलं आहे आणि त्याचाच गैरफायदा तुम्ही घेताय का? त्यावर निरूपा म्हणत असते, हो, कारण ते माझं रक्त नाहीये, माझं रक्त हा बबड्या आहे आणि याच्यावरच जीव ओवाळून टाकणार आहे मी. जा, काय करायचं कर तुला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते, काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या सत्याबरोबर तुम्ही नसाल तर काय होईल, पण मी आहे त्याची बायको, त्याचं कवच बनून उभी राहीन. तुम्हाला आत्ता मी इथेच सांगते, काय करायचं ते करा. तुमच्या या फालतू मिशनमध्ये मी तुम्हाला सक्सेस होऊ देणारच नाही. अशातच आता थेट पंकज म्हणत असतो, ए मीरा, माझ्या मॉमशी अशा आवाजात बोलायचं नाही या. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, बबड्या, आता तिचं डोकं ठिकाणावर नाहीये, तिला हॉस्पिटलला जाऊ दे. नाही तिच्या नवऱ्याची वेगळीच अवस्था तिला पाहायला मिळाली ना तर मग मला सांग. आणि अशातच आता थेट मीराने या दोघांवर फालतू वेळ न दवडता लवकरात लवकर हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि तेवढ्यात मीरा तिथून निघत असते.
अशातच आता निरूपा म्हणत असते, बबड्या नको काळजी करूस तू, या घरातला मोठा तूच होतास, आहेस आणि राहणार. त्यावर लगेचच आता बबड्या म्हणजेच हा पंकज म्हणत असतो, मम्मा मम्मा खरंच किती प्रेम करतेस तू माझ्यावर. आणि अशातच आपण पाहतोय या दोघांचा असा काही व्हिडिओ रियाने शूट केलेला असतो की तो व्हिडिओ आता सुधाकर किंवा आजी यांनी जर पाहिला तर निश्चितच सुधाकर या निरूपाला चांगलंच बदडून काढतील. आता मीरा घरातून थेट हॉस्पिटलला जाण्याची तयारी करत असते. त्याच वेळेला रिया म्हणत असते, मीरा बहिणी मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. त्यावेळेला निरूपा म्हणत असते, ए रिया काय हॉस्पिटलला काय वाढून ठेवलंय का? तू जर हॉस्पिटलला गेलीस तर या घरात जेवण कोण बनवणार? तू थांब इकडे, सगळं जेवणाचं तू बघ. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, मॉम काय चाललंय तुमचं? सत्या दादा तिथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्हाला जेवणाचं पडलंय, तुम्ही करा ना एक दिवस. आता रियाने असं उलटून म्हटल्यावर पंकजला खूपच चिड येते. पंकज म्हणत असतो, ए रिया माझ्या मॉमशी अशा भाषेत बोलायचं नाही या. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, ए पंकज लायकीत राहा, आधीच सांगते तुला, माझ्यावर आवाज चढवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची? आता रियाने पंकजला ज्या भाषेत झापलेलं असतं त्यानंतर पंकज स्वतःची लायकी लगेच ओळखतो आणि लगेचच 2 फूट मागे जात गप्प उभा राहतो. पंकजची अवस्था बघून निरूपा म्हणत असते, रिया माझ्या पोराशी अशा भाषेत बोलली कशी काय तू? त्यावर रिया म्हणत असते, मॉम तुम्हाला जर तुमची लायकी काढून घ्यायची नसेल ना तर गप गुमान स्वतः जेवण करा आणि माझ्या आणि मीरा बहिणीच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घेण्याच्या आधी विचार करा. आणि अशातच आता मीरा घरातून बाहेर पडत असते. त्यावेळेला रिया म्हणत असते, मीरा बहिणी मी सुद्धा येते. आणि लगेचच आता दोघं थेट हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. दोघंही घरातून बाहेर पडल्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा मम्मा ही जी फुलवाली आहे ना हिने या रियाला सुद्धा आपल्या बाजूने केलंय, तुला कळतंय का? म्हणजे या घरामध्ये देविका सुद्धा नाहीये, आता आपली उपासमार होणार. म्हणून मम्मा तुला मी सांगितलं होतं देविकाला घरातून बाहेर काढू नकोस. निदान देविका असती तर आपल्याला 2 टाइम जेवायला सुद्धा तिने बनवून दिलं असतं. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, काळजी करू नकोस तू, जेवणाची काळजी तर करूच नकोस तू. इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये आता सत्याला आलेलं ब्लड चढवण्यात येत असतं आणि तेवढ्यात मीरा आणि रिया सुद्धा तिथे पोहोचलेले असतात. रवी म्हणत असतो, मीरा बहिणी इतका उशीर का झाला तुला यायला? त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, रवी घरात काय सुरू होतं ना हे जर तुला मी आता सांगितलं तर त्यावर तुझा विश्वास बसणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर रवी म्हणत असतो, रिया नेमकं काय सुरू होतं? त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, रवी हे बघ या मोबाईलमध्ये ना घरात जे काही सुरू होतं त्याचा व्हिडिओ शूट केलाय, हा व्हिडिओ तू पहा. आणि लगेचच आता रवी तो व्हिडिओ पाहत असतो. त्या व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंड जे काही रवीने पाहिलेलं असतं त्यानंतर रवी एकदम शॉक होतो. रवी म्हणत असतो, म्हणजे इतके दिवस आई सत्यादादाशी जे काही वागत होती ते सगळे एक नाटक होतं? त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, हो रवी मॉमकडनं मला अशा प्रकारच्या वागण्याची अपेक्षा नव्हती. त्यावर रवी म्हणत असतो, हो रिया मला सुद्धा मम्माकडनं अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. अशातच आता थेट रवी म्हणत असतो, या विषयावर तर मी मम्माशी बोलणारच आहे. अशातच आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये सत्याला देण्यात आलेलं रक्त आता सत्याला एकदम परफेक्ट ताजंतवानं करतं आणि त्याला चांगल्या प्रकारे शुद्ध येते. इकडे आपण पाहतोय सत्य आता चांगल्या प्रकारे बरा झालेला असतो. त्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडलेल्या डॉक्टरांनी सत्याच्या नातेवाईकांना म्हणजेच सुधाकर आणि मीराला असं म्हटलेलं असतं की आता सत्या हा चांगल्या प्रकारे ठीक झाला आहे, तर आता तुम्ही काळजी करू नका. अशातच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते, मीरा वहिनी हा व्हिडिओ बाबांना दाखवलाच पाहिजे, त्यांना कळलंच पाहिजे की मॉम घरात 2 प्रकारे वागत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात, काय ग रिया कसला व्हिडिओ आहे तुझ्याकडे? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, बाबा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना
तर मला असं वाटतंय तुम्ही थेट बाईसाहेबांना घराबाहेर काढाल. हे वाक्य ऐकल्यावर आता आजी म्हणत असते, असं काय केलं तिने? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रिया तो व्हिडिओ या दोघांना दाखव. अशातच आता रियाने तो व्हिडिओ प्ले करून दोघांच्या हातात दिलेला असतो आणि दोघं तो व्हिडिओ पाहत असतात. तो व्हिडिओ पाहत असताना आता सुधाकर म्हणत असतात, ही निरूपा इतक्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, सुधा तुझ्या बायकोला चांगलंच ओळखून आहे मी. या सत्याला तिने कधीच प्रेम दिलं नाही आणि आत्ताच मध्ये तिचं एवढं प्रेम उभारून आलं होतं. त्यावर मला अजिबातच विश्वास बसत नव्हता. पण म्हटलं जाऊ दे, आला असेल. हा पंकज तिच्या विरोधात गेला म्हटल्यावर सत्यावर तिचा जीव जडला असेल. पण सगळं काही मातीमोल. त्यावर सुधाकर म्हणत असतात, आता तर हिला मी घरात नाही ठेवणार. हिला तर घराबाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय थेट आता रवी म्हणत असतो, पप्पा थांबा जरा, मला काहीतरी यात वेगळं षड्यंत्र वाटतंय. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, काय? त्यावर रवीने सांकेतिक भाषेमध्ये तिथे जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर आता रवीचं म्हणणं तिथे असलेल्या सगळ्यांना पटतं. आणि अशातच आता रवीने एक प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅननुसार त्याच हॉस्पिटलमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कोपऱ्यात उभा असतो. आता रात्रीची वेळ असते. निरूपा थेट सत्या ज्या वॉर्डमध्ये असतो तिथे पोहोचलेली असते. निरूपाने स्वतःशी ठरवलेलं असतं, हा सत्या शुद्धीवर काय आला, याला तर मी जगूनच देणार नाहीये. सत्याच्या तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क जर काढून टाकला तर सत्या असाच या दुनियेतून निघून जाईल असं निरूपाला वाटत असतं. आणि अशातच आता थेट सत्याजवळ आलेल्या निरूपाने मागे पुढे पाहून स्वतःशी म्हटलेलं असतं, निरूपा हीच ती वेळ आहे. या सत्याच्या थोबाडावरचा ऑक्सिजन मास्क काढायची आणि याला समोर तडफडताना बघायची. आणि अशातच आपण पाहतोय आजूबाजूला कोणीच नाहीये. याचा फायदा घेत निरूपाने लगेचच सत्याच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता ऑक्सिजन मास्क काढल्यानंतर सत्या श्वास घेण्यासाठी तडफड करत असतो. आणि हे पाहून निरूपा स्वतःशी बोलत असते, हेच मला खूप आधीपासून पाहायचं होतं, जे मला आज पाहायला मिळतंय. या सत्याला असंच तडफडताना बघायचंय मला आणि मरताना सुद्धा. अशातच आपण पाहतोय सत्य आता तडफडत असतो पण शेवटी निरूपा तिथे हसत असते आणि सगळं कुटुंबीय लांबून हे सगळं दृश्य पाहत असतं. अशातच आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर सत्या तडफडून शांत झालेला असतो. याचाच अर्थ सत्याचा जीव आता निघून गेला आहे. आणि निरूपा सत्याजवळ येते आणि म्हणत असते, सत्या शेवटी तू या जगातून गेलास. आता या माझ्या घरात फक्त आणि फक्त माझ्या बबड्याचं राज्य असणार. ऐन वेळेला तू माझ्या बबड्याला नाद करायचास आणि त्याला मारायचास. आज मी तुला मारलं. जा सुखासुखी दुसऱ्या ग्रहावर जा. आणि अशातच आपण पाहतोय आता निरूपा तिथून हळूच पळण्याच्या तयारीत असते. आणि तेवढ्यात समोर आलेल्या मीराने निरूपाला धरलेलं असतं. मीरा म्हणत असते, काय बाईसाहेब, माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढलात तुम्ही, त्याला मारलात तुम्ही. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, मीरा उगाचच काही बोलू नको, मी काही केलेलं नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय बाजूने आता रवी देखील येतो. तो म्हणत असतो, मम्मा हे काय बोलतेस तू? अगं तूच तर केलंस. आता मी सुद्धा पाहिलं, सत्या दादाच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क तूच काढलास, त्याला तडफडवलास, त्याला मारलास. त्यावर निरूपा म्हणत असते, नाही मी असं काही केलेलं नाहीये. तेवढ्यात तिथून सुधाकर सुद्धा येतात. निरूपा मी सुद्धा पाहिलं, तू सत्यजितच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढलास, त्याला तडफडून मारलास. त्यावर मात्र आता पाठून आजी सुद्धा आलेली असते, रिया सुद्धा आलेली असते. एक एक करून सगळे आल्यावर निरूपा मात्र एकदम शॉक होते. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, निरूपा मी एक वेळ तुला माफ केलं असतं. माझ्याकडे जो व्हिडिओ रियाने दिलाय ना तो पाहिल्यानंतरही, पण आज तू माझ्या सत्यजितला ठार मारलास. कसा माफ करू मी तुला? नाही माफ करणार तुला मी. तुला तर आता मी पोलिसांच्या स्वाधीन करणार.
त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, करा, मला तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं तरी काही फरक पडणार नाही, कारण माझ्या मनात जे खूप वर्षापासून होतं ते तर मी केलंय. या सत्याला थेट यमसदनी धाडलंय. त्यावर लगेचच आता थेट रिया म्हणत असते, मॉम, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही केलंय असं तुम्हाला वाटतंय, पण तसं झालेलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते, येडी का खोळी तू, बघ, त्या सत्यजितला मी माझ्या स्वतःच्या हाताने मारलंय आणि त्याला यमसदनी धाडलंय. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब, घरून येताना मी तुम्हाला काय म्हटलेलं आठवतंय ना, मी माझ्या नवऱ्याचं कवच बनून राहीन, आणि अगदी तसंच केलंय मी माझ्या नवऱ्याचं कवच बनून इथे थांबली आहे, मग तुम्ही काय करू शकता. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अगं कवचे, तुझा नवरा आता जिवंत नाहीये, मारलंय मी त्याला. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या आता मागून डॅशिंग मध्ये उठतो आणि म्हणत असतो, हे निरूपा, मला वाटलं नव्हतं कधी तू अशा प्रकारेही बदलशील. आईसारखं प्रेम तू करायला लागली होतीस, मीही तुला मुलासारखं प्रेम करत होतो, पण अचानकपणे शेवटी तू तुझं खरं रूप दाखवलंस. त्यावर लगेचच आता सत्याला एकदम जिवंत झालेलं पाहून निरूपा हादरते आणि म्हणत असते, सत्या, सत्या, तू जिवंत कसा, तुझं भूत तर नाहीये ना. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, निरूपा, कदाचित तू मला ठार मारलंही असतंस ना, तरीही मी तुझ्या मानगुटीवर भूत बनून बसलो असतो, तुला जगू दिलं नसतं. त्यावर मात्र निरूपाला कळून चुकलेलं असतं की सत्या हा जिवंत आहे आणि या सगळ्यांनी मिळून मला अडकवण्याचा प्लॅन केला आहे. सुधाकर म्हणत असतात, निरूपा, रवीने मला आधीच सांगितलं होतं की निरूपा इथे येऊन सत्याला मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि तू तसंच वागलीस. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, माफ करा, मला माफ करा, मी चुकले. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, नाही हा बाईसाहेब, आता मात्र तुम्हाला माफी नाही. तुम्ही जे काही कांड केलं आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये चांगलीच बदडून काढणार आहे. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, मीरा बहिणी, इथे मॉमनी जे काही केलंय ना त्याचाही व्हिडिओ बनवलाय मी, आपण तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करूया, म्हणजे पोलिसांनाही या बाईचा खरा चेहरा दिसेल. आणि अशातच आता रिया समोर हात जोडून मीराची सासू म्हणत असते, प्लीज प्लीज रिया, असं करू नकोस, असं जर केलंस तर माझं काय होईल. अशातच आता आजी आणि सुधाकरने एक एक गालावर सटासट निरूपाच्या कानाखाली दिलेली असते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, या निरूपाबरोबर घरच्यांनी काय केलं पाहिजे आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.